गुड मॉर्निंग स्टुडंट. SY BCom 2019 पॅटर्न, सब्जेक्ट कॉर्पोरेट अकाउंटिंग, टॉपिक कंपनीज फायनल अकाउंट. यामधील प्रॉब्लेम नंबर 10 आणि त्याचं सोल्युशन ॲज पर इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड प्रमाणे आपण पाहतोय. प्रॉब्लेम पहा. कॅल्टेक्स लिमिटेड चेन्नई was registered with authorized capital ₹5 lakh divided into 5,000 equity share of 100 each. जो ट्रायल बॅलन्स आपल्याला दिलेला आहे त्या ट्रायल बॅलन्सला डेबिट आणि क्रेडिट अशा दोन साइड आहेत. त्याच्या पोस्टिंग पासून आपण सुरुवात करतो, पण ट्रायल बॅलन्सची जी पोस्टिंग आहे ती आपण बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस याचा जो फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटच्या सिक्वेन्सनी सर्व पोस्टिंग आपण करतो. मग बॅलन्स शीटच्या फॉर्मॅटनुसार आपला जो फर्स्ट आयटम आहे तो आहे प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट. बॅलन्स शीट आखा, वरती नाव द्या इन द बुक्स ऑफ कॅल्टेक्स लिमिटेड. बॅलन्स शीट ॲज ऑन 31st December 2019. पर्टिक्युलर नोट नंबर 31st December 2019 रुपीज आणि 31st December 2018 रुपीज. याप्रमाणे करंट इयर आणि प्रिव्हियस इयरचे कॉलम करा. फर्स्ट आयटम जो आहे प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट, यामध्ये आपण सर्व फिक्स ऍसेट घेत असतो. फिक्स ऍसेट ज्यावर आपण डेप्रिसिएशन चार्ज करतो अशा ऍसेट्स. तर त्यासाठी प्रॉब्लेम मध्ये डेबिट साइड चेक करा. डेबिट साइडला बघा बिझनेस प्रिमायसेस आलेला आहे 1,80,000 रुपये. त्यानंतर मोटर व्हेकल आलेली आहे 40,000 रुपये. त्यानंतर फर्निचर अँड फिक्स्चर आहे 50,000 रुपये. प्लांट आहे 2 लाख रुपये आणि त्यावर डेप्रिसिएशनच्या ऍडजस्टमेंट्स आहेत का त्या पाहूयात. आहे डेप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट पण आहे. मग नोट घ्या. नोट नंबर फर्स्ट प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट. तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये जो समास आहे त्याला डायरेक्ट या पद्धतीने नंबरचा कॉलम करू शकता. पर्टिक्युलर अमाऊंट रुपीज. हे जे दोन अमाऊंट रुपीज आहे हे इनर कॉलम आणि आउटर कॉलम आहे. म्हणजे हे परत परत तुम्हाला पर्टिक्युलर किंवा अमाऊंट रुपीज लिहिण्याची गरज नाहीये. डायरेक्ट उजव्या बाजूला दोन समास आखायचे, हा इनर कॉलम आणि हा आउटर कॉलम. जिथे तुमची नोट कंप्लीट होईल तिथे इथून तिथून आडवी रेष मारायची, त्यानंतर पुढची नोट घ्यायची. या पद्धतीने जर तुम्ही नोट लिहिल्या तर तुमचा वेळ वाचेल, कमी वेळेमध्ये प्रॉब्लेमचं सोल्युशन तयार होईल. म्हणून आपण त्या पद्धतीने घेतोय. मग कॉलम आखा. नोट नंबर पर्टिक्युलर अमाऊंट रुपीज. फर्स्ट नोट घ्या. नोट नंबरच्या कॉलमला एक आकडा टाका. पर्टिक्युलर मध्ये लिहा प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट. याला तुम्ही हायलाइट करू शकतात, म्हणजे त्याला अंडरलाईन करू शकतात किंवा पुढे दोन टिंब देऊन रेष दिली तरी चालेल. त्यावरून समजेल की हे नोटचं हेडिंग आहे. म्हणून ह्या नोटमध्ये आपण काय घेणार आहोत तर ज्या फिक्स ऍसेट आहेत त्या फिक्स ऍसेट आणि त्यावर जी डेप्रिसिएशनची ऍडजस्टमेंट सांगितलेली होती ती ऍडजस्टमेंट लगेच करून घेणार आहोत. फर्स्ट घ्या बिझनेस प्रिमायसेस. इनर कॉलमला 1,80,000 लेस डेप्रिसिएशन 5%. 1,80,000 वर 5% म्हणजे 9,000 मायनस करून आउटरला 1,71,000. 1,80,000 5% डेप्रिसिएशन मायनस केलं, आउटरला आले 1,71,000. त्यानंतर घ्या मोटर व्हेकल 40,000 लेस डेप्रिसिएशन 5%. 40,000 वर 5%. 10 हाईड करायचा आणि 5% कॅल्क्युलेट करायचे म्हणजे निम्मे 2,000 रुपये. आउटरला 38,000 38,000. फर्निचर अँड फिक्स्चरवर डेप्रिसिएशन नाहीये त्यामुळे डायरेक्ट आउटरला घ्या 50,000. प्लांटवर पण डेप्रिसिएशन नाहीये म्हणून डायरेक्ट आउटरला घ्या 2 लाख आणि नोटची टोटल करा. नोटची टोटल येते 4,59,000 4,59,000 रुपये. स्टेटमेंटला या. प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट समोर नोट नंबर 1 अमाऊंट मध्ये 4,59,000. त्यानंतर पुढचे हेडिंग आपण पाहणार आहोत गुडविल. गुडविल ची जी अमाऊंट आहे ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेली ती अमाऊंट तुम्ही डायरेक्ट गुडविल समोर लिहिली तरी चालेल किंवा नोट घेतली तरी चालेल. मग गुडविल समोर घ्या 40,000 40,000 रुपये. मी नोट दिलेली होती 2 नंबरची नोट गुडविल, त्यामध्ये गुडविलची अमाऊंट लिहिलेली 40,000 रुपये. टोटल दाखवली आहे 40,000. त्यानंतर पुढचे हेडिंग आहे इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट मध्ये आपण गव्हर्नमेंट सिक्युरिटी, गव्हर्नमेंट बॉन्ड्स, डेबिट साइडला आलेले शेअर्स आणि डिबेंचर्स घेत असतो. ट्रायल बॅलन्स चेक करा. बघा इथे सेकंड नंबरचाच आयटम आहे ट्रेड इन्व्हेस्टमेंट आणि कंसात म्हटले नॉन करंट. नॉन करंट आहे 25,000 रुपये. सिंगल आयटम आहे त्यामुळे डायरेक्ट लिहा इन्व्हेस्टमेंट समोर
25,000 25,000 रुपये. तुम्ही नोट दिली तर नोट या पद्धतीने गुडविलच्या खालची नोट येईल 3 नंबरची. इन्व्हेस्टमेंट त्यामध्ये ट्रेड इन्व्हेस्टमेंट कंसात नॉन करंट अमाऊंट मध्ये 25,000 टोटल पण येईल 25,000. टोटल येईल 25,000. त्यानंतर बॅलन्स शीटचं पुढचं हेडिंग आहे डायरेक्ट आपण कुठे येतो अदर नॉन करंट ऍसेट वर येतो. म्हणजे ज्या नॉन करंट ऍसेट आहेत त्यातले कोणते कोणते हेडिंग चेक करायचे प्रॉपर्टी प्लांट इक्विपमेंट कॅपिटल वर्क इन प्रोग्रेस गुडविल आणि इतर इंटँजिबल ऍसेट असतील तर अदर इंटँजिबल ऍसेट. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट आणि इन्व्हेस्टमेंट नंतर डायरेक्ट कुठे यायचं अदर नॉन करंट ऍसेटला. अदर नॉन करंट ऍसेट जो आहे त्याला आपण प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ शेअर्स डिस्काउंट ऑन इश्यू ऑफ डिबेंचर्स या हे जे आयटम्स आहेत ते घेत असतो. मग प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आहे 6,000 रुपये. त्यावर राईट ऑफची ऍडजस्टमेंट असू शकते ती चेक करा. आहे बघा लास्ट प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस आर टू बी रिटर्न ऑफ कम्प्लिटली ऍज पर अकाउंटिंग स्टँडर्ड 26 AS 26 म्हणजे अकाउंटिंग स्टँडर्ड 26 प्रमाणे कम्प्लिटली राईट ऑफ करायची म्हणजे पूर्णपणे काढून टाकायची. मग काढून टाकायची म्हणजे स्टेटमेंटला नील येईल परंतु ते काढून टाकली त्याचा इफेक्ट आपल्याला द्यावा लागेल. म्हणून नोट घ्या तुमचा जो काही नंबर असेल नोटचा तो घ्या. माझा नोट नंबर आहे 4 अदर नॉन करंट ऍसेट. त्यामध्ये घ्या प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस इनर कॉलमला 6,000 लेस रिटर्न ऑफ 6,000 आउटरला नील आणि नोटची टोटल पण येईल नील. म्हणजे जरी नोटची टोटल नील असली तरी आपण नोट नंबर देणार आहोत आणि अमाऊंट पण लिहिणार आहोत. स्टेटमेंटला या. स्टेटमेंटला अदर नॉन करंट ऍसेट समोर नोट नंबर 4 अमाऊंट मध्ये नील. त्यानंतर इन्व्हेंटरीज. इन्व्हेंटरीज मध्ये आपण घेतो लूज टूल स्पेअर पार्ट किंवा क्लोजिंग स्टॉक. यापैकी ट्रायल बॅलन्सची डेबिट साईड चेक करा. लूज टूल स्पेअर पार्ट आलेले आहेत का तर नाहीये. पण ऍडजस्टमेंट मध्ये मात्र क्लोजिंग स्टॉक आलेला आहे 17,000 रुपये. तर हा क्लोजिंग स्टॉक आपण इन्व्हेंटरीज मध्ये दाखवणार आहोत. तुम्ही डायरेक्ट घेतला तरी चालेल किंवा या पद्धतीने 5वी नोट द्या. नोट नंबर 5 इन्व्हेंटरीज. त्यामध्ये घ्या स्टॉक इन ट्रेड अमाऊंट मध्ये 17,000 आणि नोटची टोटल पण येईल 17,000. स्टेटमेंटला या. स्टेटमेंटला घ्या इन्व्हेंटरी समोर नोट नंबर 5 अमाऊंट मध्ये 17,000. त्यानंतर ट्रेड रिसिवेबल. ट्रेड रिसिवेबल मध्ये आपण सन्ड्री डेटर्स घेतो आणि सन्ड्री डेटर्स वर जर RDD ची किंवा बॅड डेटची ऍडजस्टमेंट असेल तर ती आपण चेक करतो. ट्रायल बॅलन्स मध्ये डेबिट साइडला ट्रेड रिसिवेबल नावाचा आयटम आलेला आहे 1,80,000 रुपये आणि ऍडजस्टमेंट मध्ये RDD ची ऍडजस्टमेंट आहे का ते चेक करा. आहे प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाउटफुल डेप्ट 5% ऑन ट्रेड रिसिवेबल. मग नोट घ्या. नोट घ्या. नोट नंबर 6 ट्रेड रिसिवेबल. त्यामध्ये घ्या ट्रेड रिसिवेबल इन ब्रॅकेट करंट इनर कॉलमला 1,80,000 लेस RDD 5%. इनर कॉलमलाच मायनस करा 9,000. 1,80,000 वर 5% कॅल्क्युलेट केलेत आपण. 5% ऑन 1,80,000 मायनस करून आउटरला 1,71,000 1,71,000. नोटची टोटल पण येईल 1,71,000. स्टेटमेंटला या. स्टेटमेंटला ट्रेड रिसिवेबल समोर नोट नंबर 6 अमाऊंट मध्ये 1,71,000. त्यानंतर कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट. कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट मध्ये आपण आपल्याकडे असलेली कॅश आणि बँकेत असलेली कॅश या अमाऊंट घेतो. तर कॅश इन हँड आहे 8,500 रुपये आणि बँक बॅलन्स विथ करंट अकाउंट आहे 29,600 रुपये. मग नोट घ्या. नोट नंबर
7 कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट, कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट. त्यामध्ये घ्या कॅश इन हँड 8,500 रुपये आणि कॅश बँक बॅलन्स विथ करंट अकाउंट, बँक बॅलन्स विथ करंट अकाउंट 29,600 रुपये. टोटल 38,100 रुपये. टोटल 38,100 रुपये. 7 नंबरच्या नोटची टोटल आलेली 38,100 कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट. स्टेटमेंटला या, स्टेटमेंटला घ्या कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट समोर नोट नंबर 7 आणि अमाऊंट मध्ये 38,100 रुपये. त्यानंतर आपण डायरेक्ट येतो लोन्सवर. लोन्स मध्ये आपण बिल्स रिसिवेबल, प्रीपेड एक्सपेन्सेस किंवा एखादा ऍडव्हान्स मध्ये खर्च दिलेला असेल तर त्याचा इफेक्ट घेतो. त्यासाठी ट्रायल बॅलन्स पहा. ट्रायल बॅलन्स मध्ये बिल्स रिसिवेबल आलेले 30,300 रुपये आणि ऍडजस्टमेंट मध्ये ऍडजस्टमेंट आहे का बघा प्रीपेडची वगैरे ते चेक करा. ऍडजस्टमेंट मध्ये ऍडजस्टमेंट नाहीये, परंतु ट्रायल बॅलन्स मध्येच आणखी एखादा आयटम असेल प्रीपेड किंवा एक्सपेन्सेस पेड इन ऍडव्हान्स तर तो आपण इथे दाखवू शकतो. इथे आहे बघा एक इंटरेस्ट रिसिवेबल ऑन इन्व्हेस्टमेंट. रिसिवेबल आहे म्हणजे येणं बाकी आहे, तो आपण कुठे दाखवणार आहे, तो अदर करंट ऍसेटला दाखवणार आहे. आणखी कोणता प्रीपेड किंवा ऍडव्हान्सचा आयटम आहे का चेक करून घ्या. नसेल तर सिंगल आयटम आहे, तुम्ही डायरेक्ट लिहिलं तरी चालेल किंवा नोट दिली तरी चालेल. पुढची नोट घ्या लोन्स. नोट घ्यायची असेल तर घ्या, नाही तर डायरेक्ट तुमच्या लक्षात येत असेल तर डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. मी नोट दिलेली आहे. नोट नंबर 8 लोन कंसात शॉर्ट टर्म. त्यामध्ये एकच आयटम आहे बिल्स रिसिवेबल 30,300 रुपये. नोटची टोटल पण येईल 30,300 रुपये. स्टेटमेंटला या, लोन समोर घ्या 30,300 आणि नोट नंबर आहे 8. तुम्ही डायरेक्ट घेतला असेल तर नोट नंबर टाकण्याची गरज नाहीये. त्यानंतर डायरेक्ट येतो आपण अदर करंट ऍसेटला. अदर करंट ऍसेटला इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट घेतो. ऍडजस्टमेंट मध्ये इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट नाहीये, परंतु ट्रायल बॅलन्स मध्ये मात्र लास्ट आयटम आहे इंटरेस्ट रिसिवेबल ऑन इन्व्हेस्टमेंट 500. तर ह्या 500 रुपयाचा इफेक्ट आपण अदर करंट ऍसेट समोर दाखवणार आहे. नोट घेतली तरी चालेल किंवा डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. मी नोट दिलेली आहे. नोट नंबर 9 अदर करंट ऍसेट. त्यामध्ये इंटरेस्ट रिसिवेबल ऑन इन्व्हेस्टमेंट 500 रुपये. नोटची टोटल 500 रुपये आणि तुम्ही डायरेक्ट घेतला तर तुमचा नोट नंबर येणार नाही. मग अदर करंट ऍसेट समोर नोट नंबर 9 आणि अमाऊंट मध्ये 500 रुपये. इथे आपलं बॅलन्स शीटची जी ऍसेट साइड आहे ती कंप्लीट झाली. ऍसेट साइड पूर्ण झाल्यावर तुम्ही ऍसेटची टोटल केली तरी चालेल, कारण की प्रॉफिट अँड लॉसचा कोणता इफेक्ट ऍसेटवर येत नाही. म्हणून मी टोटल केलेली आहे 7,80,900 रुपये. त्यानंतर लायबिलिटी साइड. लायबिलिटी साइडला फर्स्ट आयटम आहे इक्विटी शेअर कॅपिटल. प्रॉब्लेम मध्ये ऑथराइज कॅपिटल दिलेले, त्यामुळे नोट घ्यावी लागेल. मग नोट घ्या. नोट नंबर 10 इक्विटी शेअर कॅपिटल. त्यामध्ये आधी ऑथराइज कॅपिटल लिहा. ऑथराइज कॅपिटल 5,000 इक्विटी शेअर ऑफ 100 इच. अमाऊंट मध्ये 5 लाख आणि 5 लाखाखाली 2 रेषा मारा, कारण की आपण हे कॅल्क्युलेशनला घेणार नाही आहोत. त्यानंतर जे ट्रायल बॅलन्स मध्ये क्रेडिट साइडला दिलेले, कारण की आता लायबिलिटी साइड सुरू झाली म्हणजे क्रेडिट साइड सुरू झाली. मग क्रेडिट साइडला जे दिलेलं आहे ट्रायल बॅलन्स मध्ये क्रेडिटला, ते आपण 3,50,000चे इक्विटी शेअर कॅपिटल इथे दाखवतोय नोट मध्ये. इशूड अँड सबस्क्राईब कॅपिटल. जर सपोज तुम्हाला हा शब्द नाही आठवला तर तुम्ही डायरेक्ट इक्विटी शेअर कॅपिटल आणि अमाऊंट मध्ये 3,50,000 लिहिले तरी चालतील. इशूड अँड सबस्क्राईब कॅपिटल 3,500 इक्विटी शेअर ऑफ 100 इच. अमाऊंट मध्ये 3,50,000. नोटची टोटल पण येईल 3,50,000. स्टेटमेंटला या आणि इक्विटी शेअर कॅपिटल समोर नोट नंबर टाका 10. तुमचा जो नंबर असेल तो टाका आणि अमाऊंट मध्ये 3,50,000 लिहा.
स्टेटमेंटला इक्विटी शेअर कॅपिटल समोर नोट नंबर 10 अमाऊंट मध्ये 3,50,000. त्यानंतर अदर इक्विटी मध्ये आपण रिझर्व्ह घेतो. ट्रायल बॅलन्स मध्ये क्रेडिट साइडला रिझर्व्ह किंवा फंड्स नावाने आले आयटम बघा. फक्त जे वर्कर्सचा फंड असतो तो आपण इथे घेत नाही. ट्रायल बॅलन्सची क्रेडिट साइड चेक करा. कोणत्याही प्रकारचा रिझर्व्ह किंवा फंड, पेन्शन फंड आहे पण तो वर्कर्स आहे, तो इथे येणार नाही. डिव्हिडंड इक्विलायझेशन फंड येईल ह्या नोटला. त्यानंतर कॅपिटल रिझर्व्ह आहे तो पण याच नोटला येईल. त्यानंतर डिबेंचर रिडम्पशन रिझर्व्ह आहे तो पण याच नोटला येईल. 3 रिझर्व्ह आहेत. आणि ऍडजस्टमेंट मध्ये ट्रान्सफरची वगैरे ऍडजस्टमेंट आहे का चेक करा. ट्रान्सफरची वगैरे ऍडजस्टमेंट नाहीये. नोट घ्या. नोट नंबर 11 अदर इक्विटी. पण ही जी नोट आहे ह्या नोटची टोटल लगेच होणार नाही. जरी तुम्हाला स्क्रीनवर टोटल दिसते तर ती आपण जेव्हा आपला चालू वर्षाचा प्रॉफिट आलाय त्यानंतर केलेली टोटल आहे. हा, तुम्ही लिहिताना फक्त हे नाव द्या अगोदर, अमाऊंट त्याच्या नंतर टाका. अदर इक्विटीची नोट घ्या. नोट नंबर 11 अदर इक्विटी. त्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे हेडिंग दिले आपण. त्याच्या अंडर ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेला प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स घेतलेला आहे बघा. इथे आहे प्रॉफिट अँड लॉस 1 एप्रिल 18 जो आहे ना 35,000 रुपये, तो आधी आपण बॅलन्स घेतलेला आहे. त्या बॅलन्स मध्ये आपण चालू वर्षाचा प्रॉफिट ऍड करणार आहे पण तो आता लगेच आलेला नाहीये, तो नंतर येईल. म्हणून इथे तुम्ही ब्लँक सोडा जागा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स किंवा ब्रॉड डाऊन लिहिलं तरी चालेल. 35,000 रुपये. 35,000 रुपये. ऍड प्रॉफिट फॉर द इयर. इथे तुम्ही जागा सोडा कारण की तो नंतर येईल तेव्हा आपण लिहिणार आहे. परत एक ओळ सोडून द्या. लेस प्रपोज्ड डिव्हिडंड. प्रपोज्ड डिव्हिडंड जो आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये सांगितला होता 8% कॅपिटलवर काढायचं आहे. कॅपिटल आहे 3,50,000. 3,50,000वर 8% काढा. तुम्हाला ब्रॅकेट मध्ये लिहायचं असेल तर इथे 8% ऑन 3,50,000 लिहिलं तरी चालेल. 3,50,000वर 8% म्हणजे 28,000 रुपये. तो पण इनरलाच राहू द्या. तुमची आउटरची फिगर नंतर येणार आहे. त्यानंतर 3 रिझर्व्ह होते ते लिहा. डिव्हिडंड इक्विलायझेशन फंड आउटरला टाका 25,000 रुपये. डिबेंचर रिडम्पशन रिझर्व्ह 11,000 रुपये. आणि कॅपिटल रिझर्व्ह 7,500 रुपये. ह्या नोटची टोटल आपण सर्वात शेवटी करतो कारण की हा जो प्रॉफिट फॉर द इयर आहे तो जेव्हा प्रॉफिट अँड लॉसचं स्टेटमेंट क्लोज होईल तेव्हा मिळेल आपल्याला, तोपर्यंत मिळणार नाही. म्हणून नोटची टोटल आपण सर्वात शेवटी करणार आहोत. त्यानंतर घ्या पुढचं हेडिंग बॉरिंग्स. लॉंग टर्म बॉरिंग्स मध्ये आपण जनरली डिबेंचर्स घेतो, परंतु ह्या प्रॉब्लेम मध्ये आणखी एक आयटम आलेला आहे ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडला. डिपॉझिट विथ पब्लिक आणि कंसात म्हटलेले अनसेक्युअर्ड, त्यामुळे तो पण घ्यायचा आहे. नोट नंबर 12 बॉरिंग्स कंसात लॉंग टर्म. त्यामध्ये घ्या डिपॉझिट फ्रॉम पब्लिक कंसात अनसेक्युअर्ड अमाऊंट मध्ये 14,700 रुपये. त्यानंतर घ्या 8% डिबेंचर इनर कॉलमला घ्या 50,000 रुपये. आणि त्यावर इंटरेस्टची ऍडजस्टमेंट आहे. ऍडजस्टमेंट आहे बघा 8% डिबेंचर आउटस्टँडिंग आहे फॉर द इयर, म्हणजे 1 वर्षाचं आउटस्टँडिंग आहे म्हणून 1 वर्षासाठी 8% कॅल्क्युलेट केलं 50,000वर, ते आलं 4,000 रुपये. आउटरला टोटल 54,000. नोटची टोटल येते 68,700 रुपये. बॉरिंग्स कंसात लॉंग टर्म किंवा त्यालाच आपण लॉंग टर्म बॉरिंग्स म्हणतो, ती नोट तयार केली. त्यामध्ये 2 आयटम घेतले, डिपॉझिट फ्रॉम पब्लिक आणि 8% डिबेंचर. 8% डिबेंचरवर आउटस्टँडिंग इंटरेस्टची ऍडजस्टमेंट होती म्हणून 1 वर्षाचं इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलं आणि ते ऍड करून आउटरला घेतले 54,000. नोटची टोटल आलेली आहे 68,700 रुपये. नोट लिहिल्यानंतर स्टेटमेंटला या आणि बॉरिंग्स जे लॉंग टर्म बॉरिंगची नोट जी आहे तिची टोटल बॉरिंग शब्दासमोर स्टेटमेंटला घ्या. नोट नंबर 12
अमाऊंट मध्ये 68,700 रुपये. त्यानंतर डायरेक्ट यायचं करंट लायबिलिटीजवर. करंट लायबिलिटीज मध्ये पहिले हेडिंग आहे बॉरोइंग्स. तर इथे आपण शॉर्ट टर्म बॉरोइंग्स घेत असतो. ट्रायल बॅलन्स मध्ये क्रेडिट साइडला जे काही आलेलं आहे त्यातून आपण चेक करणार आहोत. शॉर्ट टर्म बॉरोइंग साठी फक्त एक आयटम आहे बँक ओव्हरड्राफ्ट. तुम्ही डायरेक्ट लिहिला 14,600 रुपये तरी चालेल, किंवा त्याची नोट घेतली शॉर्ट टर्म बॉरोइंगची तरी चालेल. बॉरोइंग्स कंसात शॉर्ट टर्म, त्यामध्ये बँक ओव्हरड्राफ्ट घ्या 14,600 रुपये. नोटची टोटल 14,600. सिंगल आयटम असल्यामुळे डायरेक्ट लिहिला तरी चालेल. शॉर्ट टर्म बॉरोइंगच्या समोर 14,600 रुपये. त्यानंतर बॅलन्स शीटचं पुढचं हेडिंग आहे करंट लायबिलिटीज मधलं ट्रेड पेएबल. ट्रेड पेएबल समोर आपण सन्ड्री क्रेडिटर्सची अमाऊंट टाकतो. सिंगल आयटम आहे. ट्रेड पेएबल नावाने येईल किंवा सन्ड्री क्रेडिटर्स 1,04,000 रुपये. डायरेक्ट लिहिले तरी चालतील किंवा त्याची नोट दिली तरी चालेल. या पद्धतीने नोट नंबर 14 ट्रेड पेएबल, त्यात आयटम पण ट्रेड पेएबल येईल 1,04,000, किंवा डायरेक्ट घेतले तुम्ही ट्रेड पेएबल समोर 1,04,000 तरी चालतील. त्यानंतर करंट लायबिलिटीज मध्ये आता उरलेल्या सर्व लायबिलिटीज ज्या आहेत त्या आपण करंट लायबिलिटीज मध्ये टाकणार आहोत. मग कोणत्या कोणत्या लायबिलिटीज आहेत शिल्लक बघा ट्रायल बॅलन्स मध्ये क्रेडिट साइडला. तर पहिला आहे अनक्लेम्ड डिव्हिडंड, तो आपण टाकणार आहोत करंट लायबिलिटीला. त्यानंतर आहे ऍक्सेप्टन्सेस म्हणजे बिल्स पेएबल, रेंट पेएबल. त्यानंतर हे जे प्रोव्हिजन्स आहेत त्या प्रोव्हिजनला जातील. सन्ड्री इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स संपले. एवढे आयटम आपण अदर करंट लायबिलिटीज जे आहेत त्याला टाकणार आहोत. मग नोट घ्या अदर करंट लायबिलिटीजची. तुमचा जो नंबर असेल तो टाका. माझा आहे नोट नंबर 15 अदर करंट लायबिलिटीज. त्यामध्ये घ्या अनक्लेम डिव्हिडंड 3,300 रुपये. त्यानंतर ऍक्सेप्टन्सेस 18,900 रुपये. रेंट पेएबल 8,000 रुपये आणि सन्ड्री इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स 300 रुपये. नोटची टोटल येते 30,500 रुपये. स्टेटमेंटला या अदर करंट लायबिलिटीज समोर नोट नंबर टाका 15 तुमचा जो असेल तो. अमाऊंट मध्ये 30,500. लायबिलिटीची शेवटची नोट प्रोव्हिजन. प्रोव्हिजनला आपण सगळ्या तरतुदी ज्या आहेत त्या टाकणार आहोत. त्यामध्ये आहे पेन्शन फंड, त्यानंतर प्रोव्हिजन फॉर एम्प्लॉई बेनिफिट जे वर्करला देतो आपण त्या प्रोव्हिजन्स आहेत. त्यानंतर ऍडजस्टमेंट मध्ये आपल्याला ऍडजस्टमेंट सांगितलेली प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन आणि प्रपोज डिव्हिडंड जो आपण कॅल्क्युलेट केलेला आहे अदर इक्विटीच्या नोटमध्ये. असे 4 आयटम प्रोव्हिजनच्या नोटला येतील. मग पुढची नोट घ्या नोट नंबर 16 प्रोव्हिजन कंसात शॉर्ट टर्म. त्यामध्ये घ्या प्रपोज डिव्हिडंड जो आपण 8% कॅल्क्युलेट केलेला आहे कॅपिटलवर 3,50,000वर 28,000 रुपये. त्याचा एक इफेक्ट आपण अदर इक्विटीच्या नोटला दिलेला आहे. त्यानंतर पेन्शन फंड 13,000, प्रोव्हिजन फॉर एम्प्लॉई बेनिफिट 6,500 आणि प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन 15,100. नोटची टोटल येते 62,600 रुपये. 62,600 रुपये. स्टेटमेंटला या. स्टेटमेंटला घ्या बॅलन्स शीटचा लास्ट आयटम आहे प्रोव्हिजन. त्या समोर नोट नंबर 16 अमाऊंट मध्ये 62,600 रुपये. आता प्रॉफिट अँड लॉसचं स्टेटमेंट. प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला पहिला आयटम आहे रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन. त्यात आपण सेल्स घेतो आणि सेल्स मधून रिटर्न्स मायनस करतो. सेल्स दिलेले आहेत आणि रिटर्न्स पण आहेत. मग नोट घ्या नोट नंबर 17 रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन. त्यामध्ये घ्या सेल्स 5,09,000 रुपये इनर कॉलमला, लेस रिटर्न्स 9,000 रुपये, आउटरला 5,00,000 रुपये. त्याचप्रमाणे अदर ऑपरेटिंग रेव्हेन्यू नावाचा पण आयटम आलेला आहे. तो पण आपल्याला ह्याच नोट मध्ये घ्यावा लागेल. अदर ऑपरेटिंग रेव्हेन्यू तो पण ह्याच नोट मध्ये घ्या. अदर ऑपरेटिंग रेव्हेन्यू 10,000 आणि नोटची टोटल करा 5,10,000.
रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशनची टोटल 5,10,000 तुमच्या प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला घ्या. प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन नोट नंबर 17 अमाऊंट मध्ये 5,10,000. त्यानंतर एक्साइज ड्युटी नाहीये, मग डॅश करा. रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन नेट जो आहे त्या समोर पण लिहा 5,10,000. त्यानंतर अदर इन्कमला आपण इतर इन्कम घेतो जे ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला आलेले असतात. तर त्यामध्ये बघा कोणते कोणते आयटम आलेले. इन्व्हेस्टमेंट, इंटरेस्ट ऑन ट्रेड इन्व्हेस्टमेंट हा येईल त्यामध्ये. त्यानंतर बँक इंटरेस्ट जो आहे तो पण यातच येईल. मिसलेनियस इन्कम रिसिव्ह आहे तो येईल. ऍडजस्टमेंट मध्ये जर काही ऍडजस्टमेंट असेल इंटरेस्टची वगैरे इन्कमची तर तो देखील येईल, परंतु ऍडजस्टमेंट मध्ये इंटरेस्ट नाहीये इन्व्हेस्टमेंटवर. म्हणजे ट्रायल बॅलन्स मधले आयटम आहेत ते आपण सर्व अदर इन्कमला घेणार आहोत. मग पुढची नोट घ्या, अदर इन्कम, नोट नंबर 18 अदर इन्कम. त्यामध्ये घ्या इंटरेस्ट ऑन ट्रेड इन्व्हेस्टमेंट 2,500 रुपये. इंटरेस्ट ऑन ट्रेड इन्व्हेस्टमेंट 2,500 रुपये. त्यानंतर मिसलेनियस इन्कम 2,700 रुपये. त्यानंतर बँक इंटरेस्ट 1,000 रुपये. टोटल 6,200 रुपये. टोटल 6,200 रुपये. स्टेटमेंटला घ्या अदर इन्कम समोर नोट नंबर 18 अमाऊंट मध्ये 6,200. नंतर बेरीज करा. टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन 5,16,200 रुपये. इथे इन्कम साइड कंप्लीट झाली. आता एक्सपेंडिचर मध्ये पहिला आयटम आहे कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम. जेव्हा ट्रायल बॅलन्स मध्ये रॉ मटेरियल येतो तेव्हा आपल्याला कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम कॅल्क्युलेट करावा लागतो. मग रॉ मटेरियल आलेला आहे ट्रायल बॅलन्स मध्ये, जो ओपनिंग स्टॉक आहे तो रॉ मटेरियलचा आहे, त्यामुळे ओपनिंग स्टॉक घ्यायचा. त्यामध्ये परचेसेस जे आहेत ते ऍड करायचे रॉ मटेरियलचे. त्यानंतर एक्सपेन्सेस ऑन परचेसेस म्हणजे फ्रेट इनवर्ड, कॅरेज इनवर्ड असतील किंवा ऑक्ट्राय ड्युटी वगैरे ते ऍड करायचे. आणि त्यातून क्लोजिंग स्टॉक जो दिलेला आहे ऍडजस्टमेंट मधला तो मायनस करायचा. आणि परचेस रिटर्न दिलेले असतील तर ते देखील मायनस करायचे. मग नोट घ्या, नोट नंबर 19 कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम. त्यामध्ये घ्या ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 11,900 रुपये. ऍड परचेस ऑफ रॉ मटेरियल 2,53,000 रुपये. ऍड एक्सपेन्सेस ऑफ परचेसेस, त्याच्या अंडर घ्या फ्रेट इनवर्ड 5,100 रुपये. टोटल करा इनर कॉलमलाच. टोटल येते 2,70,000 रुपये. लेस परचेस रिटर्न 13,000. लेस क्लोजिंग स्टॉक 17,000 जो ऍडजस्टमेंट मध्ये दिलेला होता आणि परचेस रिटर्न ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडला दिलेले होते ते मायनस करून आउटरला आलेले आहेत 2,40,000 रुपये. नोटची टोटल पण येईल 2,40,000 रुपये. कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युमची टोटल स्टेटमेंटला घ्या. प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युमच्या समोर नोट नंबर 19 अमाऊंट मध्ये 2,40,000. आता परचेसेस ऑफ स्टॉक इन ट्रेड आणि चेंज इन इन्व्हेंटरी समोर काहीच नाही येणार, कारण की जे कॅल्क्युलेशन होतं ते आपण कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम मध्ये केलेले आहे. त्यामुळे डायरेक्ट पुढचे हेडिंग पहा, एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस. एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस मध्ये आपण वर्करला जे देतो सॅलरी, वेजेस, स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सेस ते घेणार आहोत. सॅलरी अँड वेजेस आहे, त्यानंतर स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सेस पण आहेत, बोनस पण आहे, कॉन्ट्रीब्युशन टू पेन्शन फंड पण आहे. त्यामुळे 3 आयटम असल्यामुळे नोट घ्या, नोट नंबर 20 एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस. त्यामध्ये घ्या सॅलरी अँड वेजेस 64,400 रुपये. त्यानंतर कॉन्ट्रीब्युशन टू पेन्शन फंड 2,000 रुपये आणि स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सेस 9,100 रुपये. नोटची टोटल येते 75,500 रुपये. स्टेटमेंटला या, स्टेटमेंटला घ्या एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस समोर नोट नंबर 20 अमाऊंट मध्ये 75,500. त्यानंतर फायनान्स कॉस्ट मध्ये आपण इंटरेस्ट घेतो. डिबेंचरवर इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलेला आहे
ते आपण घेणारच आहोत. पण एकदा ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला आणखी कोणतं इंटरेस्ट आलेला आहे का चेक करा. एक आलेलं आहे, परंतु ते रिसिवेबल होतं. ते आपण ऍसेट साईडला दाखवलेलं होतं, त्यामुळे ते घ्यायचं नाही. मग एकच आयटम येईल फक्त डिबेंचर इंटरेस्टचा, परंतु त्याची नोट घेतली तरी चालेल. म्हणून नोट नंबर 21 घ्या. फायनान्स कॉस्ट, त्यामध्ये आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन डिबेंचर जे आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलं होतं डिबेंचरवर 4,000 रुपये, ते 4,000 रुपये घ्या आणि स्टेटमेंटला दाखवा. फायनान्स कॉस्टच्या समोर नोट नंबर 21 अमाऊंट मध्ये 4,000. त्यानंतर डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस मध्ये 2 ऍसेटवर डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट केलं होतं, त्यामुळे ते डेप्रिसिएशन आपण दाखवणार आहोत 2 ऍसेटवरचं. डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस, त्यामध्ये घ्या डेप्रिसिएशन ऑन बिझनेस प्रिमायसेस 9,000 रुपये आणि डेप्रिसिएशन ऑन मोटर व्हेकल 2,000 रुपये. नोटची टोटल येते 11,000 रुपये. स्टेटमेंटला या डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस समोर नोट नंबर 22 अमाऊंट मध्ये 11,000. आता राहिलेले सर्व खर्च, त्यानंतर जो प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस राईट ऑफ केला होता त्याचा इफेक्ट आणि आरडीडीचा इफेक्ट, हा सर्व आपण घेणार आहोत अदर एक्सपेन्सेसला. जे खर्च राहिलेले आहेत ते सर्व आपण अदर एक्सपेन्सेसला घेणार आहोत. मग लास्ट नोट घ्या अदर एक्सपेन्सेस, नोट नंबर 23 अदर एक्सपेन्सेस, त्यामध्ये घ्या फ्रेट आउटवर्ड 4,800 रुपये. त्यानंतर रिपेअर्स टू बिल्डिंग 17,300 रुपये. बॅड डेप्स 3,100 रुपये. पॉवर अँड फ्युएल 9,300 रुपये. इन्शुरन्स 13,100 रुपये. रेंट अँड टॅक्सेस 8,000 रुपये. आरडीडी 9,000 रुपये आणि प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस रिटर्न ऑफ केलेले 6,000. नोटची टोटल येते 70,600 रुपये. स्टेटमेंटला या अदर एक्सपेन्सेस समोर नोट नंबर 23 अमाऊंट मध्ये 70,600. त्यानंतर आपण एक्सपेन्सेसची बेरीज केली 2,40,000 पासून तर अदर एक्सपेन्सेस पर्यंत एक्सपेन्सेसची बेरीज येते 4,01,100. टोटल रेव्हेन्यू होता 5,16,200. त्यातून 4,01,100 वजा करून प्रॉफिट बिफोर टॅक्स आलेला आहे 1,15,100. त्यातून ऍडजस्टमेंट मधला जो टॅक्स सांगितला होता प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन, तो आपण वजा केला 15,100. प्रॉफिट आफ्टर टॅक्स आलेला आहे 1,00,000 रुपये. त्यालाच आपण म्हणतो प्रॉफिट फॉर द इयर किंवा प्रॉफिट फॉर द पिरियड 1,00,000 रुपये. हा आपण आपल्या अदर इक्विटीच्या नोटला दाखवणार आहोत. इथे मी अर्निंग्स पर शेअर काढलेले, म्हणजे एका शेअरवर किती बेनिफिट झाला, तर जेवढी शेअरची संख्या होती 3,500, त्याने 1,00,000ला भाग दिला आणि अर्निंग्स पर शेअर आलेला आहे 28 रुपये 57 पैसे. आपण आपली अदर इक्विटीची जी नोट होती ती टोटल नव्हती केलेली, तिला फक्त पोस्टिंग करून ठेवलेले होते. मग जे पोस्टिंग केलेले होते त्यामध्ये आपण ऍड करणार आहोत प्रॉफिट फॉर द इयर 18-19 1,00,000 रुपये. मग 35,000 आणि 1,00,000 याची बेरीज 1,35,000. त्यातून डिव्हिडंड वजा करून आउटरला 1,07,000 रुपये घ्या. नोटची टोटल येते 1,50,500. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला येऊन लायबिलिटी साईडला अदर इक्विटीच्या समोर नोट नंबर 11 अमाऊंट मध्ये 1,50,500 लिहा आणि बॅलन्स शीट टॅली करा. ऍसेट साईडची टोटल ऑलरेडी आपण केलेली होती. लायबिलिटी साईडची टोटल करा, ती येते 7,80,900. या पद्धतीने आपला प्रॉब्लेम जो आहे ऍसेट साईड आणि लायबिलिटी साईड 7,80,900 ला टॅली झालेली आहे. इथे आपला प्रॉब्लेम कंप्लीट झाला. थँक्यू.